नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजूनपर्यंत ज्या महिलांना 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये, आता अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत तरी देखील त्यांना अजूनपर्यंत पैसे हे मिळाले नाहीत आणि विशेष म्हणजे त्यांचे बँक खाते सुद्धा त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे। त्यांचा अर्ज मंजूर होऊन 1 ते 1.5 महिने झाले तरी देखील अशा महिलांना अजूनपर्यंत या योजनेअंतर्गत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा महिलांच्या कमेंट्स या आल्या होत्या की सर आम्हाला अजूनपर्यंत या योजनेअंतर्गत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये। आमचे अर्ज अप्रूव्ह झाले आहेत, आमचा अर्ज 15 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, आमचे बँक खाते लिंक आहे, आमचे सर्व काही ओके असताना देखील आम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये। अशा पद्धतीने बऱ्याचशा महिलांच्या कमेंट्स या येत होत्या मित्रांनो। परंतु मित्रांनो, अशा सर्व महिलांसाठी आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्फत एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 1,96,43,207 भगिनींना तिसऱ्या टप्प्याचे लाभ हस्तांतरण झाले आहे। तसेच उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतर करण्याची प्रक्रिया ही युद्ध पातळीवरती सुरू असून लवकरच सर्व पात्र भगिनींना लाभ मिळणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री यांच्या मार्फत माहिती ही देण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, अशा जेवढ्या पण महिला आहेत की ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, त्यांचा जुलैमध्ये अर्ज मंजूर झाला असेल, ऑगस्टमध्ये झाला असेल किंवा सप्टेंबरमध्ये झाला असेल, परंतु त्यांचा अर्ज हा मंजूर आहे आणि त्यांचे बँक खाते देखील त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे, तरी देखील त्यांना अजून लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया देखील मिळालेला नाहीये। आणि विशेष म्हणजे मित्रांनो, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3 हप्ते हे देण्यात आलेले आहेत आणि या 3 हप्त्यांमध्ये अशा ज्या काही महिला आहेत की ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये, तर आता अशा महिलांच्या बँक खात्यावरती पैसे हस्तांतर करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे। आजही बऱ्याचशा महिलांच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा करण्यात आले आहेत। तसेच काल सुद्धा बऱ्याचशा महिलांच्या बँक खात्यावरती 4,500 रुपये जमा झाल्याचे SMS महिलांना आले होते। तसेच आजही आले आहेत आणि उद्याही अशा राहिलेल्या महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरूच आहे। त्यामुळे अशा महिलांनी कुठल्याही प्रकारची काळजी करू नये। ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह आहेत, त्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक आहेत, अशा महिलांना उद्यापासून 100% त्यांच्या बँक खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार आहेत। तसे मित्रांनो, लाडक्या बहिणींना अजून एक गुड न्यूज म्हणजे आता हे 4,500 रुपये तुम्हाला मिळाल्यानंतर पुन्हा तुम्हाला शासनाकडून दीपावलीचा बोनस म्हणून 10 ऑक्टोबर रोजी 3,000 रुपये दिले जाणार आहेत। तर हे 3,000 रुपये कोणते आहेत? तर मित्रांनो, तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा लाभ म्हणजेच 1,500 रुपये आणि सोबतच नोव्हेंबर महिन्याचा लाभ देखील तुम्हाला ऑक्टोबरमध्येच दिला जाणार आहे आणि या दोन्ही महिन्यांचे लाभ तुम्हाला 10 ऑक्टोबर रोजी 3,000 रुपये दिले जाणार आहेत। त्यामुळे आता जेवढ्या पण महिलांना मागचेही हप्ते मिळालेले नसतील, तर अशा महिलांना आता मागचे हप्ते लवकरात लवकर दिले जाणार आहेत आणि त्यांना 10 ऑक्टोबर रोजी पुन्हा 3,000 रुपये देखील दिले जाणार आहेत। त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड होणार आहे। दीपावली सारख्या सणाच्या मुहूर्तावरती कुठलीही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहू नये, अशा पद्धतीने शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। त्यामुळे ज्या महिलांना अजूनपर्यंत या योजनेअंतर्गत अजूनही पैसे आले नसतील, तर त्या महिलांना उद्या परवा असे 2 ते 3 दिवसांमध्ये 100% तुमचे 4,500 रुपये जमा होतील। सोबतच तुम्हाला 10 ऑक्टोबर रोजी देखील 3,000 रुपये दिले जाणार आहेत। तर अशा पद्धतीने मित्रांनो, सर्व बहिणींसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी मी घेऊन आलो होतो। माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।